नमस्कार मित्रांनो, DC जनरेटर जे असतात, DC जनरेटर ज्या ठिकाणी DC सप्लायची आवश्यकता असते त्या ठिकाणी काय केलं जातं, DC जनरेटर वापरले जातात। आणि आपल्याला हे जे DC जनरेटर जे असतात, तर समजा आपल्याला एक 500 किलोवॅटचा काय पाहिजे आहे, पीक लोड पाहिजे आहे। कधी 500 वॅटचा किलोवॅटचा पाहिजे, कधी 100 किलोवॅटचा पाहिजे, कधी 50 किलोवॅटचा पाहिजे। मग अशा वेळेस 500 किलोवॅटचा जनरेटर कंटिन्यू चालू ठेवणं योग्य आहे का, नाही आहे। तर हे एवढं मोठं मशीन जर चालू ठेवायचं असेल, त्याला लागणारं प्रायमोव्हर आणि त्या प्रायमोव्हरला लागणारी मेकॅनिकल एनर्जी, या सर्वांचा विचार करावा लागतो। म्हणून एकच मोठं जनरेटर वापरण्याऐवजी 2 किंवा 3 किंवा 4 असे अनेक छोटे छोटे DC जनरेटर जेव्हा एकत्र पॅरललमध्ये जोडले जातात, तेव्हा त्या जोडणीला DC जनरेटरचं सिंक्रोनायझिंग किंवा पॅरलल ऑपरेशन ऑफ DC जनरेटर असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला सिंक्रोनायझिंग ऑफ DC जनरेटर किंवा त्याला म्हटलं जातं पॅरलल ऑपरेशन ऑफ DC जनरेटर या टॉपिकवरती आपल्याला चर्चा करायची आहे। तर प्रथम आपल्याला हे पॅरलल ऑपरेशन किंवा सिंक्रोनायझिंग नेमकं काय असतं आणि कशासाठी हे सुरू केलेलं आहे त्याबद्दल थोडं आपण याचं इंट्रोडक्शन पाहू। इन मॉडर्न पॉवर सिस्टम, पॉवर इज युजली सप्लाइड बाय मेनी सिंक्रोनस जनरेटर्स। म्हणजे एकच मोठं जनरेटर वापरण्याऐवजी अनेक छोटे छोटे जनरेटर वापरून त्या ठिकाणी पॉवर काय केली जाते, सप्लाय केली जाते। कनेक्टेड इन पॅरलल विच हेल्प्स टू मेंशन कंटिन्युटी ऑफ प्लॅन्ट ऑपरेशन। याच्यामुळं काय होतं, मोठं जनरेटरऐवजी छोटे छोटे अनेक जर जनरेटर जर वापरले आणि त्यातील एखादा जर जनरेटर खराब झाला, तर तेवढाच जनरेटर आपल्याला काय करता येतो, सप्लायपासून अलिप्त करता येतो आणि त्याचं काय जे मेंटेनन्स असेल किंवा पिरियडिक मेंटेनन्स असेल ते करता येतं। म्हणजे संपूर्ण विद्युत पुरवठा जो असतो, तो संपूर्ण विद्युत पुरवठा बंद ठेवण्याची आवश्यकता नसते। Nowadays, isolated one large generator is outdated। म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये, सध्याच्या युगामध्ये एकच मोठा जनरेटर वापरणं काय झालेलं आहे, आउटडेटेड झालेलं आहे। When we connect two generator in parallel, आपण काय करतो, एकच मोठा जनरेटर वापरण्याऐवजी 2 जनरेटर काय केले जातात, पॅरललमध्ये जोडले जातात। They have a tendency to remain in step। त्याच्यामुळं एखादा जरी जनरेटर खराब झाला तर दुसरा जनरेटर आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतो। बाय डुईंग सम चेंजेस इन देअर आर्मेचर करंट, त्यांच्या आर्मेचर करंटमध्ये काय करावं लागतं, आपल्याला काही चेंजेस करावे लागतात। अँड बाय कनेक्टिंग जनरेटर प्रॉपरली टू द एक्झिस्टिंग बसबार, दिस प्रॉब्लेम कुड बी सॉल्व्ड। म्हणजे 2 जनरेटर हे एकाच बसबारला काय केले जातात, पॅरललमध्ये जोडले जातात आणि यालाच काय म्हणतो आपण, पॅरलल ऑपरेशन असं म्हणतो। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल का, हे एकच मोठा जनरेटर वापरण्याऐवजी जर छोटे आपण 2, 3, 4 असे जनरेटर पॅरललमध्ये जर वापरले एकाच बसबारसाठी, तर त्याचा आपल्याला वेळेनुसार मेंटेनन्स करता येतं। एखादा जनरेटर बंद पडला तरी फार काही फरक पडत नाही। सर्व जनरेटरचं पिरियडिक मेंटेनन्स करता येतं।
ज्यावेळेस लोड कमी असेल त्यावेळेस इतर जनरेटर काय करता येतात, बंद करता येतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी होणारे लॉसेस कमी होतात. त्या जनरेटिंग प्लॅन्टचं काय होतं, आयुष्य वाढतं. म्हणून काय केलं जातं, मोठ्या जनरेटरऐवजी छोटे छोटे अनेक जनरेटर त्या ठिकाणी वापरलेले असतात. तर पॅरलल ऑपरेशन या ठिकाणी आपल्याला शंट जनरेटर दाखवलेला आहे आणि या शंट जनरेटर म्हटल्यानंतर DC जनरेटर म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोनच टर्मिनल असणार आहेत. त्याला दोन्ही जनरेटरचे हे जे पॉझिटिव्ह साठी कॉमन बसबार आहे, निगेटिव्हसाठी कॉमन बसबार आहे आणि त्या ठिकाणी शंट जनरेटरचं पॅरलल ऑपरेशन कशा पद्धतीने केलं जातं हे फिगरमध्ये दाखवलेलं आहे. त्यासाठी फील्ड रेओस्टॅटसुद्धा शंट फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये या ठिकाणी जोडलेला आहे. स्विच जोडलेला आहे. त्या ठिकाणी एकूण किती स्विच आहेत, 4 स्विच, S1, S2, S3 आणि S4 असे 4 स्विच. 2 स्विच पॉझिटिव्ह बसबारला आहेत आणि 2 स्विच खाली निगेटिव्ह बसबारला जोडलेले आहेत. तर आपल्या लक्षात आलं असेल डायग्रॅमवरून का 2 जनरेटरचं पॅरलल ऑपरेशन कशा पद्धतीने करायचं आणि कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं असतं ते. त्यानंतर कनेक्शन ऑफ पॅरलल DC जनरेटर्स. या DC जनरेटरचं कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं असतं. द जनरेटर्स इन अ पॉवर प्लॅन्ट कनेक्टेड बाय अ हेवी थिक कॉपर बार्स. हेवी थिक कॉपर बार हे जे असतात हे कसे असतात, नेहमी फ्लॅट चपटे असतात. कॉल्ड बसबार, त्यालाच काय म्हटलं जातं, बसबार असं म्हटलं जातं. विच ॲक्ट ॲज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल टू कनेक्ट द जनरेटर इन पॅरलल. म्हणजे एक पट्टी ही पॉझिटिव्हसाठी असते आणि दुसरी पट्टी ही निगेटिव्हसाठी असते आणि इन्सुलेटरच्या सहाय्याने ते एका बॉक्समध्ये बसवलेले असतात. Positive terminal of the generator are connected to the positive terminal of the busbar and negative terminal of the generator are connected to the negative terminal of the busbar. Diagram मध्ये ते दाखवलेलं आहे. To connect the second generator with the first existing working generator, first we have to bring the speed of the prime mover of the second generator to the rated speed. At this point switch S4 is closed. म्हणजे पहिला जनरेटर चालू असेल आणि दुसरा जनरेटर आपल्याला त्याच्या पॅरललमध्ये जर जोडायचा असेल तर पहिल्या जनरेटरचं काय जे प्राइम मूव्हरचं स्पीड आहे तेवढंच प्राइम मूव्हरचं स्पीड या सेकंड जनरेटरचं काय असायला पाहिजे, आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल आणि त्याच वेळेस हे जे S4 स्विच जे आहे ते S4 स्विच काय करायचं त्यावेळेस ऑन करायचं. टू कनेक्ट द नंतर तिसऱ्या याच्यातली महत्त्वाची गोष्ट असते द सर्किट ब्रेकर्स V2 व्होल्टमीटर connected across the open switch S2 is closed to complete the circuit. The excitation of the generator 2 is increased with the help of field rheostat till it generates voltage equal to the voltage of busbar. म्हणजे पहिल्या जनरेटरचं जेवढं व्होल्टेज आहे तेवढंच व्होल्टेज सेकंड जोडलेल्या दुसऱ्या जोडलेल्या जनरेटरनी काय करावं लागतं, निर्माण करावं लागतं. त्याच वेळेस तो जनरेटर काय करता येतो आपल्याला पहिल्या जनरेटरच्या पॅरललमध्ये कनेक्ट करता येतो आणि त्यासाठी स्विच आहेत, सर्किट ब्रेकर वापरलेले असतात, त्याच्या साहाय्याने ते काय करता येतं आपल्याला पॅरललमध्ये जोडता येतात. त्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते, पुढच्या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. द main switch S2 is then closed and the generator 2 is ready to the parallel with existing generator, but at this point of time generator 2 is not taking any load
as its induced EMF is equal to the busbar voltage. जरी आपण दुसरा जनरेटर पॅरललमध्ये जोडला तरी तो लगेचच लोड घेणार नाही. जोपर्यंत त्या बसबारच्या व्होल्टेज एवढं व्होल्टेज त्याच्या कशामध्ये आर्मेचरमध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत तो सेकंड जनरेटर जो आहे तो त्या ठिकाणी लोड घेणार नाही. द प्रेझेंट कंडिशन इज कॉल्ड फ्लोटिंग. यालाच काय म्हटलं जातं, फ्लोटिंग असं म्हटलं जातं. दॅट मीन्स रेडी फॉर सप्लाय बट नॉट सप्लाईंग करंट टू द लोड. म्हणजे सप्लायसाठी रेडी आहे परंतु त्या लोडसाठी करंट हा जनरेटर देऊ शकत नाही. आणि यातील पुढची पाचवी जी गोष्ट असते महत्त्वाची, इन ऑर्डर टू डिलिव्हर करंट फ्रॉम जनरेटर टू इट इज नेसेसरी दॅट इट्स इंड्युस्ड EMF E should be greater than the busbar voltage. म्हणजे त्या दुसऱ्या जनरेटरमध्ये निर्माण होणारा EMF हा बसबार किंवा पहिल्या जनरेटरच्या असणाऱ्या EMF पेक्षा थोडा जास्त ठेवावा लागेल, तेव्हाच हा सेकंड जोडलेला जनरेटर जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी लोड घेईल. Of generator 2 could be improved and the current supply will get started. To mention busbar voltage, the field of generator 1 is weakened so that the value remains constant. म्हणून व्होल्टेजची जी व्हॅल्यू आहे ती कशी राहील, कॉन्स्टंट राहील. आणि ह्या 5 गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी 2 जनरेटर पॅरललमध्ये पाहिला तर जो मेन जनरेटर आहे तो तर सुरू केलेला असतो, सेकंड याला इनकमिंग जनरेटर असं म्हटलं आता, पहिल्याला मेन जनरेटर. मग असे मेनच्या नंतर 2, 3, 4 त्याला इनकमिंग 1, इनकमिंग 2, इनकमिंग 3, 4, 5 असे काय केलेले असतात, नावे दिलेले असतात. आणि ह्या 5 गोष्टी जोपर्यंत आपण कार्यान्वित करत नाहीत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष ऑपरेशनच्या वेळेस करत नाहीत, तोपर्यंत ते दोन्ही जनरेटर हे एकमेकाला पॅरलल होणं कसं असतं, शक्य नसतं. नंतर हे जे 2 जनरेटर असतात ह्या दोन्ही जनरेटरवरती काय व्हायला पाहिजे, लोड शेअरिंग ऑफ पॅरलल कनेक्टेड DC जनरेटर्स. या दोन्ही जनरेटरवरती काय जो लोड असेल बसबारवरती तो सारखाच शिफ्ट व्हायला पाहिजे. त्याला म्हटलं जातं लोड शेअरिंग ऑफ पॅरलल कनेक्टेड DC जनरेटर. म्हणजे तो लोड त्यांनी काय केला पाहिजे, शेअर केला पाहिजे, दोन्हीकडेही लोड सारखा विभागला गेला पाहिजे. आणि यासाठी पहिली जी गोष्ट आहे, द लोड गेट्स शिफ्टेड टू अनदर जनरेटर बाय adjusting induced EMF, but in modern power plant everything has been done by synchronoscope. पूर्वी ज्यावेळेस विजेचा शोध लागला त्यावेळेस यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असत सिंक्रोनायझिंग करण्यासाठी. परंतु सध्या या मॉडर्न युगामध्ये सिंक्रोनोस्कोप हा एक प्रकारचा मीटर आहे आणि या सिंक्रोनोस्कोपच्या साहाय्याने आपल्याला 2 जनरेटरचं पॅरलल ऑपरेशन करणं हे काय झालेलं आहे, अतिशय सोपं झालेलं आहे. सिंक्रोनोस्कोप विच गिव्स इन्स्ट्रक्शन टू गव्हर्नर ऑफ द प्राइम मूव्हर. लेट अस सपोज दॅट 2 जनरेटर हॅव्हिंग डिफरंट लोड. म्हणजे सिंक्रोनोस्कोप कशाचं काम करतो, त्या दोन्ही जनरेटरचा असणारा वेग हे सारखा आहे का नाही, त्याचबरोबर लोड विभागला गेला आहे का नाही. आणि गव्हर्नर कशासाठी वापरला जातं, गव्हर्नर कुठं असतं, तुम्ही केरोसिन इंजिन पहा किंवा डिझेल इंजिन पहा. ज्यावेळेस आपल्याला त्या इंजिनचा वेग वाढवायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी गव्हर्नर असतं. गव्हर्नर म्हणजे काय, त्या इंजिनला जो इंधनाचा पुरवठा होणार आहे
त्या इंधनाचा पुरवठा वाढवण्यासाठी कशाची आवश्यकता असते? गव्हर्नरची आवश्यकता असते. आणि जेवढा त्या इंधनाचा पुरवठा वाढवू आपण तेवढं ॲटोमॅटिकच त्या प्राईम मूव्हरचा वेग काय होणार आहे? वाढणार आहे. त्याला म्हटलं जातं गव्हर्नर असं म्हटलं जातं. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ करंट आउटपुट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ E1 and E3 which could be managed field rheostat to keep the bus bar voltage constant. म्हणजे या आपण अगोदर जे शंट जनरेटरचे डायग्रॅम पाहिली पॅरलल ऑपरेशनची, त्या शंट वाइंडिंगच्या सिरीजमध्ये काय जोडलेलं आहे? हा रेओस्टॅट जोडलेला आहे. आणि या रेओस्टॅटमुळे त्या फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा करंट आपल्याला काय करता येतो? ॲडजस्ट करता येतो. आणि या ठिकाणी फॉर्म्युला पण दिलेला आहे. I1 म्हणजे पहिल्या जनरेटरमधून वाहणारा करंट, I2 हा सेकंड जनरेटरमधून वाहणारा करंट, आणि या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण तो काय करू शकतो? करंट काढू शकतो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरलल ऑपरेशन ऑफ DC जनरेटर. DC जनरेटरचे पॅरलल ऑपरेशनचे असणारे फायदे काय? ॲडव्हान्टेजेस आहेत, काय फायदे आहेत, काय हे पॅरलल ऑपरेशन केलं जातं? तर पहिलं यातील ॲडव्हान्टेजेस जे आहे, कॉस्ट इफेक्टिवनेस, म्हणजे त्या ठिकाणी जी किंमत जी लागते त्याचा परिणाम, कमी किंमत करण्यासाठी याचा परिणाम आपल्याला होतो. इलेक्ट्रिक power cost reduces when generator produce electricity according to their capacity and easily manage demand and supply requirement. If there is less requirement of power, one or more units can be taken on hold or start up vice versa. म्हणजे जेवढी डिमांड असन तेवढ्याच कॅपॅसिटीप्रमाणे काय केलं जातं? जनरेटर सुरू ठेवले जातात. त्यामुळं त्या ठिकाणी काय होईल? इंधनाचा खर्च वाचन. इंजिन जर असेल तर इंधनाचा खर्च वाचन. किंवा मग दुसरा एखादं टर्बाईन वगैरे वापरलेलं असेल, समजा वॉटर टर्बाईन असेल, स्टीम टर्बाईन असेल, तर त्या टर्बाईनसाठी लागणारं काय जे पाणी असेल, स्टीम असेल, हे ॲटोमॅटिकच काय कसं लागणार आहे? त्या ठिकाणी कमी लागणार आहे. म्हणून त्या प्लॅन्टची किंमत जी असते ती काय होत असते? कमी होत असते, खर्च कमी येतो. स्मूथ सप्लाय ऑफ पॉवर दुसरी ॲडव्हान्टेजेस आहे यामधील. स्मूथ सप्लाय ऑफ पॉवर. इन केस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ जनरेटर द सप्लाय ऑफ पॉवर विल नॉट गेट disrupted if something goes wrong in one generator. The continuity of power can be continued by other healthy units. म्हणजे त्या ठिकाणी एखादा जनरेटर जर खराब झाला तर काय करता येतो? तो जनरेटर बंद ठेवायचा आणि दुसरा जनरेटर आपल्याला स्टार्ट करता येतो. म्हणजेच स्मूथ सप्लाय ऑफ पॉवर, त्या सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता कंटिन्यू आपल्याला सप्लाय काय करता येतो? पुरविता येतो. नंतर थर्ड ॲडव्हान्टेजेस आहेत इझी टू मेंटेन, म्हणजे त्यांचं मेंटेनन्स करणं कसं असतं? सोपं असतं. द रुटीन मेंटेनन्स ऑफ जनरेटर इज रिक्वायर्ड टाईम टू टाईम. कुठलंही यंत्र जर म्हटलं त्याच्याकडून जर आपल्याला कार्यक्षमता चांगली पाहिजे असेल तर त्याचं मेंटेनन्स हे वेळच्या वेळेला काय त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं आपल्याला योग्य वेळी काय करता येतं? मेंटेनन्स करता येतं. बट फॉर दॅट सप्लाय ऑफ पॉवर कॅनॉट बी ऑब्स्ट्रक्टेड इन पॅरलल जनरेटर. द रुटीन चेकअप could be done one by one. म्हणजे एक एक करून अशा जनरेटरचा आपल्याला काय करता येतं? त्या ठिकाणी पिरियॉडिकली मेंटेनन्स करता येतं. नंतर पुढचा ॲडव्हान्टेजेस आहे इझी टू इन्क्रीज प्लॅन्ट कॅपॅसिटी. त्या प्लॅन्टची कॅपॅसिटी आपल्याला काय करता येतं? वाढवता येतं.
पॅरलल ऑपरेशनमध्ये एखादा जनरेटर वाढला म्हणजे ॲटोमॅटिकच त्या प्लॅनची काय वाढणार आहे, कॅपॅसिटी वाढणार आहे. द डिमांड ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आपण पाहतो विजेची मागणी ही काय होत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ज्या वेळेस विजेची मागणी वाढते त्यावेळेस मग तो पहिला जनरेटर काढून काही नवीन जनरेटर त्या ठिकाणी बसवायचा का, नाही आहे. तो जनरेटर तसाच ठेवायचा आणि दुसरा त्याला जोडीदार म्हणून त्याला सहाय्य करण्यासाठी काय केला जातो, दुसरा जनरेटर त्या प्लॅनमध्ये बसवला जातो आणि एकूण त्या प्लॅनची कॅपॅसिटी काय केली जाते, वाढवली जाते. टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ पॉवर जनरेशन ॲडिशनल न्यू युनिट कॅन रन पॅरलल विथ द रनिंग युनिट्स. म्हणजे पहिल्या युनिटच्याच पॅरललमध्ये काय केलं जातं, दुसरा जनरेटर त्या ठिकाणी सुरू ठेवला जातो. आणि यामधील पुढचा जो आपला या लेसनमधील टॉपिक आहे, प्रिकॉशन्स ड्युरिंग पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शन करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, प्रिकॉशन्स ड्युरिंग पॅरलल कनेक्शन. काय काळजी घेऊन आपण ते पॅरलल ऑपरेशन जनरेटरचं करायला पाहिजे. त्यामधील पहिला प्रिकॉशन आहे, द स्पेसिफिकेशन ऑफ ईच जनरेटर इज डिफरंट फ्रॉम वन अनदर व्हेन दे आर सिंक्रोनाइज्ड टुगेदर देअर स्पीड आर लॉक्ड इन टू द ओव्हरऑल स्पीड ऑफ द सिस्टम. म्हणजे दोन्ही जनरेटरचा वेग जो आहे तो वेग कसा असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. सेकंड, द एंटायर लोड ऑफ द सिस्टम शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन ऑल द जनरेटर. काय जो लोड असेल तो सर्व लोड सर्व जनरेटरवरती सारख्या प्रमाणामध्ये काय झाला पाहिजे, शिफ्ट झाला पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रिकॉशन आपल्याला घ्यावा लागेल, देअर शुड बी a controller for keeping check on parameters of the engine. This can be done with modern digital controllers which are available in markets. म्हणजे त्या ठिकाणी हे जे प्राइम मूव्हर असतील त्या प्राइम मूव्हरचा समजा स्पीड असेल किंवा त्या जनरेटरमध्ये निर्माण झालेलं व्होल्टेज असेल, फील्डचा करंट असेल, लोडचा करंट असेल, हे सर्व आताच्या या डिजिटल जमान्यामध्ये डिजिटल युगामध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला तात्काळ सर्व रीडिंग उपलब्ध होतात. डिजिटल मीटर जर आपण वापरले तर असे काही मीटर आहेत का त्याच्यामध्ये सर्व रीडिंग आपल्याला मिळू शकते, करंट मिळतो, व्होल्टेज मिळतं, रेजिस्टन्स मिळतं. मग असे वेगवेगळे पद्धतीचे मीटरिंग जर आपण त्या ठिकाणी जर वापरलं तर आपल्याला हे सर्व करणं काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. व्होल्टेज रेग्युलेशन इन द होल सिस्टीम प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. तर या संपूर्ण सिस्टीममध्ये व्होल्टेज रेग्युलेशन करणं हे एक महत्त्वाचं असतं. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय, पूर्ण लोडवरती मिळणारं व्होल्टेज आणि नो लोडला मिळणारं व्होल्टेज यामध्ये जे तफावत असते त्याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हटलं जातं. इन केस ऑफ व्होल्टेज ड्रॉप इन वन युनिट कंपेअर विथ द अदर युनिट्स अँड एंड अप बेअरिंग द होल व्होल्टेज लोड ऑफ द सिस्टम ऑफ पॅरलल जनरेटर. म्हणजे या सर्व जनरेटरमध्ये निर्माण होणारं व्होल्टेज जे आहे ते कसं असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. आणि पुढची कंडिशन आहे, व्हाईल कनेक्टिंग टर्मिनल टू द बसबार एक्स्ट्रा प्रिकॉशन शूड बी मेड. म्हणजे त्या जनरेटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे पॉझिटिव्ह बसबारच्या पट्टीलाच जोडलं गेलं पाहिजे आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते निगेटिव्ह बसबारच्या पट्टीलाच जोडलं गेलं पाहिजे. If generator is connected with wrong polarity of the bar, it may result to short circuit. आणि ह्या जनरेटरची जर पॉलॅरिटीचे कनेक्शन जर चुकलं तर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपल्याला सिंक्रोनायझिंग किंवा पॅरलल ऑपरेशन कशा पद्धतीने केलं जातं, त्यासाठी ॲडव्हान्टेजेस काय आहेत, कंडिशन काय आहेत, सिंक्रोनायझिंग किंवा पॅरलल ऑपरेशन म्हणजे काय आणि याचे होणारे
फायदे कसे असतात, लोड कशा पद्धतीने शिफ्ट केला पाहिजे सर्व जनरेटरवरती, हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.